Brought to you by Vigard, co-powered by Sensodyne. पंढरपूर तालुक्यातील काशेगाव परिसरामध्ये जवळपास 2200 हेक्टर जमिनीवरती द्राक्ष पिकाचं उत्पन्न घेतलं जात आहे। पण आपण जर बघितलं तर गेल्या वर्षी पावसानं पाठ फिरवल्यानंतर उजनी धरण देखील पूर्ण क्षमतेनं भरलं नव्हतं, त्यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता। आता जर बघितलं तर गेल्या 8-10 दिवसापासून उन्हाची तीव्रता भयानक वाढत आहे। जवळपास 22-44 डिग्री टेम्परेचर खरं तर ऊन पडत आहे। त्यामुळे जर आपण बघितलं तर अनेक पिकं खरं तर जळून गेलेली आपल्याला पाहायला मिळतात। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार। परिसरातल्या सगळ्या ओढ्या नाले असतील विहिरी असतील आणि खरं तर कोरड्या ठाक झालेले आपल्याला पाहायला मिळतात। आज जर आपण बघितलं तर काशेगाव परिसरामध्ये जे काही उजनी भाटघरचं जे आपल्या निरा भाटघरच्या पाण्यावरती खरं तर इथली शेती पिकवली जाते, मात्र ते देखील पाणी गेल्या महिन्यापासून या शेतकऱ्यांना मिळालं नाही। त्यामुळे द्राक्षाची जी काय बाग आहे ही बाग आता खरं तर तोडताना आपल्याला पाहायला मिळतं। अक्षरशः तळ हाताच्या फोडाप्रमाणे खरं तर या बागेला शेतकऱ्यांनी जगवलेलं असतं, मात्र त्याच हाताने खरं तर त्यांना आज ही बाग तोडायची वेळ त्यांच्यावरती आलेली आहे। काही शेतकरी आपल्याबरोबर काय सांगताल, कशामुळे बाग तोडता येईल? एवढी परिस्थिती बेकार झाली तुम्हाला सांगतो। एवढी परिस्थिती आता जगण्याची पद्धत नाही, एवढी बेकार परिस्थिती झाली आमच्यावर। तुम्हाला या भाटघरच्या पाण्यावर आमचं जीवन आहे। लय बेकार म्हणजे तुम्हाला सांगतो वाईट परिस्थिती झाली हो आमच्यावर। या भाटघरानंतर पाणी नसतं आलं नाही म्हणून आमची परिस्थिती एवढी डेंजर झाली हो। आणि या आला आता लेकरं बाळा आमची जगणार कशी हो? हे भाटघरचं पाणी आलं नाही म्हणून आमची परिस्थिती डेंजर झाली बघा। आणि ते आज 15 महिना झाला आम्ही भाटघरच्या पाण्यासाठी फिरतोय, पण कोणी आमची दखल घेतली नाही बघा। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर। किती एकर बाग आहे आपली? आपली 1.5 एकर बाग आहे फक्त बघा। ह्याच्यावर एवढी बाग काढली उद्ध्वस्त झालं आमचं काम बघा। किती नुकसान किती होईल अंदाजे? 7 ते 8 लाख रुपये नुकसान काय बघा। किती खर्च किती केला होता बागेत? आता पत्रीला 5 लाख रुपये खर्च केला आम्ही। हा आता काय पूर्णपणे तो तोडायला चालू आहे पूर्णपणे। एवढी बेकार परिस्थिती झाली आमची। पूर्ण घरामध्ये सगळे तुम्ही राबताय? हे सगळे आम्ही यावर राबतोय, सगळी माणसं आमच्या इथे राबते ती। एवढी बेकार परिस्थिती झाली आहे आमची। आता सरकारकडे काय मागणी करता? आता सरकारने तुम्हाला सांगतो हे दिले तरी आम्हाला जमणार नाही, तर काय खरं नाही बघा। आमची परिस्थिती डेंजर आहे, लोकात कामाला जाणार तर मराठी पाळी एवढी परिस्थिती बेकार झाली। जेवढं तुम्हाला सांगतो सरकारने मदत केली तर आम्ही वाचलो, नाही दिली मदत तर वाचत नाही बघा। आपण बघितलं असेल की सरकारनं यांना खरं तर मदत करण्याची आणि मागणी केलेली आहे। समजा जर काही मदत नाही मिळाली तर दुसरीकडे मोलमजुरी करण्याशिवाय मला दुसरा आता पर्याय नसल्याचे शेतकऱ्यांनी आता सांगितलेलं आहे। काशीगावहून कॅमेरामन अजित देशपांडे सर, रवी लवेकर, TV9 मराठी। Brought to you by Vigard, co-powered by Sensodyne.